श्री गुरुदेव दत्तपीठ श्री क्षेत्र देवगड संस्थान ही एंट्रीचा गेट आहे। संभाजीनगर पासून जवळजवळ 50 किलोमीटर अंतरावर हे दत्ताचं मंदिर आहे। भव्य दिव्य असा परिसर दिसतोय। आता आपण एंट्री करूया। आपण आता देवगड मध्ये प्रवेश करत आहोत। जवळजवळ त्या प्रवेशद्वारापासून हा प्रवेशद्वार साधारण 5 किलोमीटर अंतर असेल। तुम्ही बघू शकता एंट्रीच केवढी भव्य असा गेट आहे। मस्त कोरीव काम केलेलं, अतिशय बारीक कोरीव काम केलेलं हे प्रवेशद्वार दत्त मंदिर संस्थानचं हे प्रवेशद्वार आहे। पार्किंग एरिया सुद्धा मोठा आहे, कारण की गर्दी भरपूर असते इथे। पार्किंगची सोय आणि सगळी सोय ही उत्तम दिसते। दत्त मंदिर संस्थानचं हे भक्त निवास अतिशय मोठं आहे आणि स्वच्छता तर भयानकच। हां, ही सगळी दुकानं आहेत, म्हणजे गाळे काढलेत। तिथं वेगवेगळ्या विविध प्रकारची ही दुकानं आहेत। उपाहारगृह, मेन्स पार्लर, जनरल स्टोअर, इलेक्ट्रिक, परत प्रसादालय। मोठा परिसर आहे आणि तोही स्वच्छ आहे। इथं शाळेच्या मुलींच्या सहली सुद्धा आलेल्या आहेत। तुम्हाला आवर्जून वाचून दाखवावंसं वाटतं। भक्तगणांना विनम्र सूचना। तर यात काय लिहिलंय तर मंदिरात कसा पोशाख असावा, फाटलेली जीन्स, स्कर्ट किंवा असभ्य जे कपडे आहेत ते पोशाख न घालता व्यवस्थित आपल्या भारतीय संस्कृतीला शोभेल असं त्या सद्गुणी पोशाखांमध्ये तुम्ही दर्शन घ्यावं, अशी ही नम्र विनंती आपल्याला या ट्रस्ट कडून केली जाते। म्हणजे भारतीय संस्कृती जपा किंवा भारतीय संस्कृती आपण भारतात कसं राहावं हे आपल्याला अजूनही शिकवावं लागतंय, याचं जरा खेद वाटतं। आणि खाली एक टिप पण दिली आहे, आपण तीर्थक्षेत्रात आहोत याची जाणीव ठेवावी। वरील सूचनेबद्दल आपले मन जर दुखत असेल तर क्षमस्व, असं संस्थांना माफी सुद्धा मागितली आहे। मला वाटतं माफी मागायची गरजच नाही, कारण आपली संस्कृती आपण जर नाही जपली तर जपणार कोण? पुढच्या पिढीला आपण काय वारसा देणार? हे दत्त मंदिर जे आहे हे प्रवरा नदीच्या घाटावर वसलेलं आहे। हे तुम्ही प्रवरा नदीचं घाट बघू शकता, इतकं स्वच्छ आणि सुंदर आहे। एंट्री नाही, आतमध्ये गेट असे लॉक आहेत, पण एंट्री नाही ही पण एका दृष्टीने खूपच चांगलं आहे, कारण की एकदा एंट्री दिली ना मग ते घाट अस्वच्छ व्हायला वेळ लागणार नाही। आणि मी तुम्हाला हळूच आतलं थोडासा व्हिडिओ दाखवते, कारण इथं मोबाईल अलाव नाही। हे जे आहे ते दत्त मंदिर आहे मेन, आणि हे छोटे किसनगिरी महाराज यांचं मंदिर। परत हे ट्रस्टीचं एक ऑफिस आहे, मस्त आहे, स्वच्छता भरपूर आहे। आणि प्रत्येक मंदिराच्या समोर किंवा प्रत्येक एंट्री किंवा त्यांचे जे हॉल आहेत त्याच्यासमोर ज्या रांगोळ्या आहेत ते सारून, शेणानं सारून त्यांनी रांगोळ्या काढलेत। अतिशय सुंदर परिसर आहे। मी समोरून तुम्हाला दाखवू शकत नाही, कारण इथं मोबाईलला एंट्री नाही, मोबाईल अलाव नाही। झाडांची कटिंग, एक पान सुद्धा तुम्हाला इथं पडलेलं दिसणार नाही, एवढी स्वच्छता आहे। झाडांची कटिंग अगदी व्यवस्थित आहे। मुख्य मंदिराचा हा मुख्य प्रवेशद्वार। आत मोबाईल अलाव नाही, त्यामुळे मी इथूनच दाखवते। शक्य झाल्यास थोडंसं आपण क्लिप घेऊया, पण नक्की इथं एकदा तरी याच देवगडला दर्शन घ्यायला दत्त महाराजांचं। तर मी आय थिंक इथं व्हिडिओ स्टॉप करूया। थँक्यू। इथे भक्तनिवास भोजनाची आणि नाश्त्याची सोय आहे। भक्तनिवास तर भव्य दिव्य आहेच। ही झाडांची जी कटिंग आहे
ही छाटणी जी आहे इतकी सुंदर आहे. आणि त्याचबरोबर हां तुम्ही बघू शकता इथं रांगोळी ही शेणानं सारून यावर असं मोठ्या मोठ्या सगळीकडे सगळ्या कक्षांच्या समोर रांगोळ्या काढलेल्या आहेत. मस्तच.